काळोख चांगलाच दाटू लागला होता. थंडीचे दिवस सुरू झाल्यामुळे दिवस बघता बघता मावळून अंधार घाई गडबडीने ठिया मांडायला येऊ लागला. दत्तू राखायला नेलेलं जित्रा भाकत काठी आपटत गाव वेगानं जवळ करू लागला. गावातलं 30 जित्राब त्याच्याकडे राखोळीला होतं. तो शेळ्या मेंढ्या गाय वासरं घेऊन आज जरा दूरवर गेला होता. जवळपासच्या सगळ्या गवत चाऱ्याचा फडशा पडला होता, कारण गावातले अजून 2-3 राखोळे तिथंच जित्राब घेऊन यायचे. लांब जायचा कंटाळा करून तो तिथंच बसला असला तरी काडी काडी फुंकून खात जनावर दिवसभर तिथंच फिरली असती. पण दत्तू सगळ्या राखोळीच्या जनावरांना स्वतःची असल्यासारखा माया करायचा. मुका जीव. थांबवलं तिथं थांबणार, पण त्यांच्या पोटाला काहीतरी मिळालं पाहिजे ना. त्यांचा कशाला शाप घ्यायचा, म्हणून तो त्यांना घेऊन फॉरेस्टाकडं लांबवर गेला होता. काळोख अजून दाटू लागला तसा तो हुर्र हुर्र करत पाय वेगाने उचलत चालू लागला. आज आमोशा. फॉरेस्टात भूत येताळ जमत्यात आमोशाला. नुसत्या त्या कल्पनेनेच त्याच्या घशाला कोरड पडली. आज इकडं यायलाच नको होतं. त्यानं अजून वेग वाढवला. चालता चालता त्याच्या डोक्यात विचार भिरभिरू लागले. सगळ्या गावात बोभाटा होता. प्रत्येक आमोशेला फॉरेस्टात रात्री बरोबर 12 वाजता दिवट्या नाचताना दिसतात. अंधार पडू लागला की आसपासच्या गावातली सगळी भूतं तिथं जमू लागतात. 12 वाजले की दिवट्या पेटवून फेर धरून पहाटेपर्यंत नाच नाच नाचतात. दिवस उगवायच्या मोहर तासभर त्यांची पंगत बसते. येताळ सगळ्यांना मेजवानी देतो. खायला लाडू, बर्फी, पेढ, गुलाबजाम आणि बासुंदी, शिरखंड पण असते. सगळे हसत खेळत गप्पा मारत चेष्टा मस्करी करत पोटभर खात्यात. ताटात संपेल तसा येताळ अजून बचकन वाढतो. सूर्याचा पहिला किरण उगवायच्या आत सारं वाढलेलं सपाचाट करून भूतं गायब होतात. आपापल्या ठियावर जातात. कोणी माणूस तिथं जायला धजावत नाही. माणूस सापडला की सगळी भूतं त्याला मारून खाऊन टाकतात. त्याचा मागमूस ठेवत नाहीत. माणूस त्यांना लगेच ओळखू येतो. ताटात एवढं वाढलेलं असतं की माणूस तेवढं खाऊच शकत नाही. त्यामुळे लगेच भूतं ओळखतात. हे भूत नाही, माणूस आहे. मग येवदार येवदार करून त्याला ओरबाडून खातात. हाडं, केस, कापड, चपला सगळं सगळं सफाचाट करतात. काहीच शिल्लक ठेवत नाहीत. मागं 2-3 धाडसानं गेले होते, पण पुन्हा त्यांचा मागमूस पण लागला नाही. रामोशाचा भिया तर घरी सांगून गेला होता, लाडू पेढ खायला चाललोय म्हणून. घरची नको नको म्हणत असताना त्यानं ऐकलं नाही. पुन्हा त्याचा पत्ताच लागला नाही. लोक म्हणाली, खाल्ला त्याला भूतानी. पाठीवरच्या पडशीत सोनीनं दिलेला फिरकीचा तांब्या झाडाचं फाटं तोडायच्या कोयत्याला लागून सारखा खडखड आवाज करत होता. त्या आवाजानं सुद्धा तो दचकत होता. दत्तूला त्याचा संताप आला. तो तांब्या काढून लांब खबदाडात कुठंतरी न सापडेल असा फेकून द्यावा असं दत्तूला प्रकर्षानं वाटलं. पण सोनीनं मागच्या महिन्यात माहेरावरून येताना त्यात गुळवणी भरून आणली होती. तो तांब्या तिला अप्रूप होता. त्याच्यावर तिचा खास जीव. तांब्या जर्मलचाच होता आणि तो 5-6 ठिकाणी चेपला होता. पण सोनी दिवसातून 3-3 वेळा तो मन लावून घासायची आणि लख्ख करायची. सकाळी राखोळीवर निघताना सोनीनं तो तांब्या पडशीत जपून टाकला होता आणि राखोळीच्या गाईचं दूध काढून आणायला सांगितलं होतं. तेव्हा ती सारखी बजावत होती, तुम्ही घरी नाही आला तरी चालल एक वेळ, पण तांब्या कुठे इसरू नका. माझ्या काळजातला तांब्या आहे तो. आईनं जीवावर दगड ठेवून माझ्या हवाली केलाय. पुन्हा माहेराला येताना परत आणा म्हणालीये. तशा 2-3 दुभत्या गायी होत्या राखोळीला, पण त्यांचं दूध चोरून घरी न्यायचं म्हणजे विश्वासघात. असल्या पापांनी नरकाची वाट चुकणार नाही. दत्तूच्या सरळ स्वभावाला ते काही पटत नव्हतं. तो दूध तर चोरणार नव्हताच, पण विकत घेऊन तिला फसवायला म्हणलं तरी जवळ तंबाखूला दिमडी नव्हती. तो सुन्न होऊन चालू लागला. दूध नाही नेलं तर सोनी काय करेल? बोंबलत बसेल तासभर आणि गप्प होईल. आपण शब्दाला शब्द वाढवायचा नाही. दत्तू जरा हलका झाला. गाव जवळ येऊ लागलं. झोपड्या दिवे दिसू लागले. तसा त्यानं आपला वेग कमी केला. जनावरं मोजून बघितली. बरोबर होती.
त्याला धीर आला. समोरून धोंडेआप्पा येत होता. त्याच्या एका हातात सोट्यासारखी जाड काठी आणि दुसऱ्या हाताच्या काटोकीला काळ्या घोंगड्याची वळकटी होती. 40 वय असेल त्याचं. च्या मायला, ह्यो अंधाराच्या टायमाला रानात कशाला निघालाय, ते पण घोंगडं काखला मारून. दत्तूला उगाचच कोडं पडलं. तो लांबणीनं चालू लागला, पण धोंडेआप्पा जवळ येताच त्यानं हाक मारली, ए दत्त्या, लगा, लांबणीनं का चाललाय, तंबाखू दे, नाहीतर घे तरी. दत्तूला थांबणं भाग पडलं. त्यानं हात पसरला. धोंडेआप्पा खळखळून हसला आणि म्हणाला, अरे दळींदऱ्या, कवा तरी देत जा, सारखं सारखं घ्यायचाच पाडा तुझा, हा. त्यानं चंचीतून तंबाखू काढून पहिली स्वतःला घेतली आणि चंची दत्तूकडे दिली. मग चुन्याची डब्बी काढून दोघांनी चुना लावून तंबाखू मळायला सुरुवात केली. धोंडेआप्पा म्हणाला, लय उशीर केलास गड्या परतायला, जनावराची दूधबिद काढत बसला होतास काय. दत्तूला त्याचं खवचट बोलणं रुचलं नाही, पण त्यानं ते कानाआड टाकलं. तंबाखूची चिमूट गालात सरकवत तो म्हणाला, आता रात पडलीये न, कुठं चाललाय रानात. धोंडेआप्पा गालात हसत त्याला म्हणाला, चल तू बी, येतो का लाडू पेढ खायला फॉरेस्टात. दत्तू चरकला. धोंडेआप्पा पुढं म्हणाला, लगा चल, हानू दामटून. दत्तू भीत भीत म्हणाला, नको रे बाबा, रामोशाच्या भीम्याचं काय झालं माहिती आहे ना. धोंडेआप्पानं काखेतल्या घोंगड्यात दडवलेली मोठी परात त्याला दाखवली. त्या परातीला मध्ये भोक होतं. तो पुढं हळूच म्हणाला, लगा दत्त्या, लवकर जाऊन घोंगडं पांघरून पंक्तीला बसायचं, ताटाखाली उकरून खड्डा करायचा, खाऊ वाटलं तेवढं खाऊन बाकीचं ह्या भोकातनं खड्ड्यात सारायचं. समधी भूत जाईस्तवर तिथनं हालायचं नाही. तो भीम्या येडा होता, रग होती अंगात, तसाच गेला बिनतयारी करता. मेला त्याच्या मरणानं, आपण काय करणार. पण लगा, लय चांगलं असते खायला, माझी ही 3री वेळ आहे. चल येतो का, एका ताटात जेऊ. दत्तूच्या अंगावर काटा आला, पण आपण भीतोय हे न दाखवता तो म्हणाला, तुम्ही जावा पुढं, मी घोंगडं घेऊन येतो. आणि झटक्यात पुढं सरकला. धोंडेआप्पा खदखदून हसला आणि शेळपट कुठला दळींदर म्हणत काठी टेकत चालू लागला. दत्तूनं जनावरं ज्याच्या त्याच्या घरी पोच केली आणि आपल्या घरी गेला. तोवर 7 वाजायला आले होते. सोनी भाकऱ्या थापत होती. चुलीवर तवा ठेवला होता. चुलीच्या ऐलीवर कसली तरी आमटी शिजत होती. वासावरून दत्तूनं ती मटकीच्या डाळीची असल्याचा अंदाज केला. त्याच्या पोटात भुकेने धिंगाणा सुरू केला होता. त्यानं घाईघाईत नानीत जाऊन हातपाय चोळून धुतलं. देवाऱ्यात उदबत्ती लावली आणि ताट घेऊन चुलीपुढे येऊन बसला. सोनीनं मारक्या म्हशीसारखं डोळं वटारून त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, तांब्या कुठाय, तांब्या कुठाय. दत्तू हाबकला. आता दूध आणलं नाही म्हणून सोनी बोंबलणार. तो भांडण टाळायचं म्हणून आणि पोटात भुकेचा उसळलेला डोम शांत करायचा म्हणून हळू आवाजात म्हणाला, हाय पडशीत. सोनी उठली. तिनं पडशीतला तांब्या हळूवार हातानं काढला आणि तो हलवत आवाज चढून ओरडली, दूध कुठंय. दत्तू आगती खोन म्हणाला, अगं वासरू नसल्यामुळं गाई पानाच घालत नव्हत्या, मी तरी काय करू सांग. सोनी तोंडातल्या तोंडात पण दत्तूला ऐकू जाईल अशी पुटपुटली, दळींदर भोकाचं वाटलंच होतं मला. तांब्या रिकामाच हलवत येणार आणि आल्या आल्या खादगीला बसणार. दत्तूचं डोकं सनकलं. तो चवताळल्यासारखा म्हणाला, चोऱ्या करणारी अवलाद नाही माझी, उपाशी मरेन पण तसलं पाप करणार नाही. सोनी पण चवताळली आणि हातवारे करीत म्हणाली, तोंड बघा हरिश्चंद्राचं, मी म्हणून टिकली असल्या दळींदराच्या घरात. दत्तूचा संयम सुटला. तव्यात भाकरी करपू लागली होती. त्याने उठून ती परतली आणि तिला म्हणाला, सोने आता गप्प बस, सकाळपासून उपाशी आहे मी. 2 घास सुकानं घालू दे पोटात, तू पण जेव, मग पाहिजे तर करू भांडण. सोनी कुत्सित आवाजात त्याच्यावरून हात ओवाळत म्हणाली, हां म्हणजे मीच भांडकुदळ, तुम्ही सत्यनारायणाचा अवतार. माझी आई म्हणतच असती नेहमी, कशी ग बाय कट्टीस असल्या दळींदराच्या घरात. सारखं सारखं सगळ्यांनी दळींदर दळींदर म्हणलेलं ऐकून दत्तूचं डोकं फिरलं. त्यानं रागानं ऐलीवरचं आमटीचं पातेलं बाहेर नेऊन ओतून टाकलं. पातेलं तापलेलं होतं. त्याचा चटका हात त्याच्या काळजापर्यंत गेला.
त्यानं भिरमाटून तव्यातली भाकरी, काटवतीतलं पीठ सुद्धा बाहेर फेकून दिलं आणि डोकं भिंतीवर आपटत तो हुमसू लागला. सोनी गपकसली बसते. ती मोठमोठ्याने ओरडू लागली, हांडग्या भोकाचं, आमटीवरनं भाकरीवर राख काढते. दळींदर. पुन्हा दळींदर शब्द ऐकताच दत्तूच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो शुद्ध बुद्ध हरवून गेला. त्या तिरमिरीत त्यानं पडशीतला कोयता काढला आणि सोनीवर धावून गेला. सोनी घाबरली आणि बाहेर पळाली. दत्तूनं कोयता फेकून दिला आणि तो डोकं गच्च धरून धाय मोकलून रडू लागला. सोनी बाहेर दारात उभी राहून बोंबलत होती. दत्तूच्या पोटात भुकेचा आणि डोक्यात आगीचा डोंब उसळला होता. च्या माईला, कसलं आयुष्य आपलं. खरंच आपण दळींदर. रानोमाळ जित्राप घेऊन फिरण्याशिवाय दुसरं काय केलं आपण? दुसरं काय येतंय आपल्याला? दुसऱ्यानं टाकून दिलेली बाय, कसनुशी असून सुद्धा बायको म्हणून घरात आली. ती असली अवदसा निघाली. मोतूर लावून 4 वर्ष झाली. पोटाला वरवंटा नाही हिच्या. वांजोटी आहे स्वतः आणि मला हांडग्या म्हणते. कोयत्यानं खापलून 17 तुकडं करीन म्हणाव फुकणीला. त्याची नजर बाहेर फेकलेल्या आमटी भाकरीवर व पिठावर गेली. या भटक भवानीच्या पायात अन्नाचा अपमान केला आपण. पोटात भूक मावत नसताना हे असलं पाप घडलं आपल्या हातून. दत्तूला खूप वाईट वाटलं. च्या माईला, काय आयुष्य घेऊन आलोय आपण. कधी चांगलं चुंगलं राहू द्या, साधी भाजी भाकरी पण वेळेवर पोटभर मिळाली नाही. त्याच्या डोक्यात सटकन विचार आला, च्या माईला, भूतांनी खाल्लं तर खाऊ दे, पण जावावं न बसावं त्यांच्या पंक्तीला. आज आमोशा आहे. धोंडी आप्पा गेला नाही का? मागं पण 2 वेळा गेला होता म्हणतोय. ही 3री वेळ आहे म्हणाला. जाऊयाच, लाडू पेढं खाऊन पोट भरून. या विचारासरशी तो उठला. जर्मलच्या ताटाला कोयत्याने भोग पाडलं आणि ते ताट व घोंगडं घेऊन तो बाहेर पडला. दारात सोनी अजून तशीच बोंबलत होती. शेजारी पाजारी हातातली कामं सोडून मजा बघायला आतुर झाले होते. कुणाकडेच लक्ष न देता दत्तू पायात चपला अडकवून वेगानं फॉरेस्टाकडं निघाला. काळोख चांगलाच दाट झाला होता. कुत्री भुंकत होती. काळोखाला भिवून घराकडं घाईघाईने परतलेला दत्तू आता कसलीच पर्वा न करता वाट तुडवत काळोखाच्या डोहाकडंच ताड निघाला. दत्तू झपझप चालत होता. गाव मागे पडू लागले. झोपड्या दिवे विरळ होऊ लागले. पुढे सारे काळोखाचे साम्राज्य पसरले होते. पायाखालची वाट असल्यामुळे आणि आकाशात चंद्र नसल्यामुळे तारे अधिकच झगझगीत झाले होते. त्यांच्या जेमतेम उजेडात खालची पांढुरकी पायवाट मरून उलट्या पडलेल्या सापासारखी दिसत होती. ती धरून दत्तू नेटानं चालत होता. त्याने क्षणभर थांबून मागे वळून पाहिले. गाव आता खूप मागे पडले होते, तरी अजूनही दूरवर अंधुक दिवे दिसत होते. कुत्र्यांचा क्षीण झालेला कलकलाट अजून कानावर पडत होता. हवेतला गारठा मात्र वाढत चालला होता. दत्तूनं घोंगडं उकलून अंगाभोवती घट्ट गुंडाळलं. ऊब जाणवताच त्याला थोडं बरं वाटलं. आता अवतीभोवती फक्त अंधार अंधार आणि अंधारच दाटून आला होता. या अंधाराच्या अजस्त्र भिंती आता आपल्याला चिरडून टाकायला जवळजवळ सरकत येत असल्याचा दत्तूला भास झाला. कसलाही आवाज नसलेली ही जीवघेणी भयान शांतता साऱ्या जगालाच वेटाळून बसली होती. आता मात्र दत्तूच्या काळजाची धडधड वाढू लागली. तिरगी मिरगी होऊन आपण वेड लागल्यासारखं रागात निघालोय खरं, पण पुढं आपल्या नशिबात देवानं काय वाढून ठेवलंय याची आपल्याला कसलीही जाणीव नाही. आता जवळपासच्या गावातली बरीच भूतं जमली पण असतील. त्यांचे वेडे विद्रे खेळ पण सुरू झाले असतील. त्यांना आपण दिसलो तर, पण आता काही केलं तरी दिसणारच की. पण हा भूत नाही, माणूस आहे हे त्यांना कळलं तर मग आपल्या अंगाच्या चिंध्या होणार. हा विचार मनात येताच त्याचं काळीज लक्कन हल्लं. त्यानं घोंगडं अंगाभोवती गच्च आवळून तोंडावरून सुद्धा ओढून घेतलं आणि तो अंधाराचाच एक भाग बनून चालू लागला. हे पुढचं वळण पार पडलं की आलंच फॉरेस्ट. त्याला अंगाभोवती गरम घोंगडा असून सुद्धा हुडहुडी भरली. आपल्याला तिथलं काहीच माहिती नाही. एवढं मोठं फॉरेस्ट, भूतांचा खेळात नेमका कुठं कोणत्या जागेवर चालतो, खड्डा कशानं उकरून काढायचा, केवढा काढायचा, त्या ताटात जास्त झालेलं लाडू पेढं कसं सरकवायचं, आणि खड्डा काढताना एखाद्या भूतानं समजा विचारलंच
की का बाबा खड्डा काढतोयस, तर काय सांगायचं. त्यांची ना आपली भाषा एकच असते का वेगळी वेगळी असते. दत्तूच्या डोक्यात हे प्रश्न पोळ्यावर हात पडताच अंगावर आलेल्या मधमाशासारखे घोंगावू लागले. मगाशी हे सगळं आपण धोंड्याप्पाला बायजोवार विचारून घ्यायला पाहिजे होतं. लय मोठी चूक केली आपण. पण धोंड्याप्पाची आठवण होताच त्याला जरा आधार पण वाटला. तो गडी रांगडा आहे. तो मगाशीच पोचला असेल आणि नेमक्या जागेवर खड्डा काढून बसला पण असेल. पण त्या सगळ्या गलबल्यात आपण त्याला हुडकायचा कसा. मोठ्यानं हाक मारून पण चालणार नाही. सगळ्या भूतांच्या नजरा आपल्याकडे वळतील. च्या मायला आपलं चुकलंच असं तापल्या डोक्याने तडकाफडकी यायलाच नको होतं. सगळी माहिती काढून यायला पाहिजे होतं. नाहीतरी मगाशी धोंड्याप्पा बरोबरच आलो असतो तर लय बरं झालं असतं. त्यानं फॉरेस्टात जाता जाताच सांगितलं असतं की बेन्या दत्त्या असं ना असं कर, माझ्याकडं ध्यान देऊन मी वागल तसं वाग, मी करल तसं कर. दत्तू विचारांच्या तंद्रीत फॉरेस्टाच्या फाटकाजवळ कधी पोहोचला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. फाटक उघडच होतं. आत काळोखच काळोख आणि नुसती भयान शांतता पसरली होती. रातकिड्यांचा किर्र आवाज तेवढा कानात रुंजी घालत होता. बाकी कसली गडबड नव्हती की गोंधळ नव्हता. दत्तू मनाशी म्हणाला, म्हणजे भूतांचा खेळ अजून सुरू झाला नाही, पण कुणास ठाऊक झाला बी असल. हे एवढं मोठं फॉरेस्ट, 2 मैल लांब न 2 मैल रुंद. पलीकडच्या टोकाचं तर ऐकू येणार नाहीच, पण मधल्या भागात कुठं काही चालू असलं तरी इथं काहीच कळणार नाही. दत्तूची थंडी वाढू लागली. अंग लटालटा उडू लागलं. दातावर दात आपटू लागले. थोड्याच वेळात कदाचित आपली दातखिळी सुद्धा बसेल. मग आत गेलो न ताटावर बसलो तरी खाणार कसं. त्यापेक्षा इथूनच माघारी फिरू. अजून आत पाऊल पडलेलं नाही. अर्ध्या पाऊण तासात गावात पोहोचू. च्या मायला कशी का असेना. सोनी तशी बरीच म्हणायची, जरा फटकळ आहे, तोंडानं सैल आहे, जिभेचा शेंडा हुळहुळतो तिच्या. हागणदारीतल्या शेणाच्या गोळ्यासारखे घाण घाण शब्द तोंडातून फेकते कधी कधी, पण स्वयंपाक सुद्धा करून ठेवते. आपण रानात जायच्या आणि रानातून घरी यायच्या टायमाला भाकरी कालवण तयार असतं. काय बोलली तर बोलली. बोलण्यानं अंगाला भोकं पडतात का कधी. कसनुशी का असेना, थंडीत अंगाला अंग खेटलं तर तेवढंच बरं वाटतं. ती बोलते, पण आपण तरी काय आग्या येताळच आहे की. एवढी पोटात भूक असताना आपण भाकरी कालवण बाहेर फेकून दिलं एखाद्या माजोऱ्या मस्तीवानासारखं. कोयता घेऊन तिचं तुकडं करायला सुद्धा आपण मागं पुढं बघितलं नसतं मगाशी. आपलं पण चुकलंच की. तिला एकटीलाच काय दोष द्यायचा. बरं ती बिचारी काय आपल्याला फॉरेस्टात जा म्हणाली का. आपल्यालाच मात चढला होता. बास, आता पुढं जायचं आपलं धाडस नाही. त्यापेक्षा माघारी जाऊ. सोनीलाच आईबाई म्हणून शांत करू. गरम गरम भाकरी कालवण करायला लावू आणि खाऊन वाकळावर अंग टाकू. नको ते लाडून पेढं खाऊ दे भूतांलाच रेटून. तेवढ्यात त्याला जरा घरघराट ऐकू आला आणि अंगावरनं प्रकाशाचा एक लकलकता पट्टा सरकन धावत गेला. तो दचकला. कुणी बॅटरी मारली की काय, का धोंड्याप्पा अजून बाहेरच थांबलाय. तो असला तर लयच भारी झालं आणि नसला तरी बॅटरी मारणारा कुणीतरी माणूस आहे हे नक्की. भूत काय बॅटरी घेऊन फिरत नसतात. त्याच्या जीवाला हायसं वाटलं. चोर का असेना सोबत झाली. आपल्याला कसली भीती चोराची. जवळ दिमडी ना फिमडी, पण मग घरघराट कसला. आपण इसरलोच. इथनं 100-1 पावलावर हायवे आहे. वळणामुळं तो दिसत नाही इथून, पण त्यावरून एखादी ट्रक गेली असणार. तिचाच उजेड असणार हा. आपण भित्राट भोकाचे उगाच घाबरलो. दत्तूला माहिती होतं हायवेला लागून कासाराच्या कमलीचं खोपाट आहे. तिला कुणीच नव्हतं, पण लई डांबीस बाय, कुणाला भीत नाही. तिनं हे खोपाट टाकलं होतं. त्या दिवसभर बसून ती शेवचिवडानं चहा विकत बसते. तोंडात पानाचा न तंबाखूचा तोबरा भरून दिवसभर जागेवरनच ओठाला बोट लावून पिचकाऱ्या मारत असते. लंपट ट्रक ड्रायव्हर बरोबर ह्या करत हसत खिदळत आरबाट चरबाट गप्पा मारत बसते. आता ती मिसळपाव पण ठेवू लागली म्हणे. एकदा धोंड्याप्पाच सांगत होता, लय भारी मिसळ करते म्हणत होता. असं कट मारून मिसळपाव गिरायकाच्या समोर ठेवते की बस. गिराईक जिबल्या चाटत लाळ गाळत मिसळवर
तुटूनच पडते. धोंड्याप्पा तिथं कायम बसलेला दिसतो. त्याचं कमलीबरोबर लय पटतं म्हणतात. धोंड्याप्पाची बायको एकदा कमलीशी भांडायला पण गेली होती, पण कमलीनं असं हासडलं तिला की येणारे जाणारे थांबून सिगरेट ओढता ओढता नाहीतर तंबाखू देता घेता मज्जेत फुकटची करमणूक करून घेऊ लागले. मग धोंड्याप्पानंच बायकोचा बुचडा धरून तिला ओढून बाजूला काढली आणि घराकडे हाकलले. त्यांचं जाऊ दे मातीत, सगळीच कडू बेण्याची, आपल्याला काय करायचंय. त्यानं तो विचार झटकला, पण मिसळपाव काही केल्या त्याच्या डोक्यातून जाईना. कट मारलेल्या मिसळपावाच्या नुसत्या कल्पनेनंच दत्तूच्या तोंडाला असल्या परिस्थितीत सुद्धा चळचळून पाणी सुटलं. च्या मायला जावावं आताच आणि आपण पण कमलीच्या मिसळपावावर तुटून पडावं असं त्याला प्रकर्षानं वाटलं. पण खिशात दिमडी नाही आणि कमली लय खवट, उधार देणार नाहीच. मात्र आपल्या 7 पिढ्याचं दळिंद्र काढत बसेल, त्यापेक्षा माघारी घरी जावं. समोर असल्या काळोखी पाशात जाणं आपल्या बापाला जमायचं नाही. फॉरेस्टातलं एक एक झाड त्याला टपून बसलेल्या लासवट हाडळीसारखं, मुंजासारखं, संबंधासारखं दिसू लागलं. ते एक एक भूत ये दत्त्या तुला लाडू पेढं देतो असं म्हणत आहे असं दत्तूला वाटलं. तो असल्या बोचऱ्या थंडीत घामेघूम झाला. त्याचे हातपाय थरथरू लागले. घाबरा जीव म्हणू लागला, चल बाबा चल दत्तू, वळ माघारी. इथल्या घासाची आशा नको धरू, तुझाच घास करतील भूत. चल बाबा चल लवकर. आणि तो माघारी वळणार तेवढ्या त्याला मागच्या बाजूला बांगड्यांची किनकिन ऐकू आली आणि कोणीतरी तोंडावर हात ठेवून हसल्यासारखं वाटलं. दत्तूच्या अंगाचं पाणी पाणी झालं. त्याला वाटलं म्हणजे भूतांनी आपल्याला आता चोहोबाजूंनी घेरलंय. मागचा रस्ता त्यांनी बंद केला आहे. मागं फिरून उपयोग नाही. पुढं जायचं तर आपलं धाडस नाही. इकडं आड तिकडं विहीर. आता बोंबलायची पाळी आली आपल्यावर. च्या मायला दिमडीचा राग आण भीक माग अशी फजिती करून घेतली आपण स्वतःची. त्यानं डोळ्याच्या कोपऱ्यातून हळूच मागं बघितलं तर मागं एका झुडपाजवळ कोणीतरी असल्याचं त्याला अस्पष्ट दिसलं. बारीक आवाजात कुणीतरी हसतंय, कुजबुजतंय हे त्याला जाणवलं. त्याची पाचावर धारण बसली. आता पुढं गेलं पाहिजे हे त्यानं ठरवलं आणि होतं नव्हतं तेवढं अवसान पायात गोळा करून फॉरेस्टाच्या उघड्या फाटकातनं आत शिरून धूम ठोकली. तो सैरावैराव वेगानं पळू लागला आणि एका वाळक्या झाडाच्या खोंबऱ्यावर जोरात आदळला. खोंबारा नेमका त्याच्या डोळ्यात घुसून मागची कवटी फोडून बाहेर निघाला. दत्तूची जीवाच्या आकांतानं फोडलेली किंकाळी साऱ्या फॉरेस्टभर गुंजत राहिली. त्याचं कलेवर झाडाला लटकत राहिलं. त्या किंकाळीने घाबरून झुडपाडून धोंड्याप्पा आणि कमली कपडे सावरत बाहेर आले. त्यांनी समोरच 10-12 पावलावर लटकलेला दत्तूचा देह पाहिला आणि ते नुसते एकमेकाकडे बघत राहिले.